सकाळचा पहिला प्रहर संपत चालला होता. सूर्य अगदी डोक्यावर यायला सुरुवात झालेली. राजपुरीच्या टेकडीवर सोन्याचा साज चढवलेला सफेद घोडा उभा होता. उन्हाने तो चक्क नाहून निघाला होता. त्या सफेद घोड्यावर डोक्यावर जिरेटोप परिधान केलेले शंभूराजे एकटक त्या पाण्यातल्या जंजिऱ्याकडे पाहत होते. जजीरे मेहरू, जंजिरा म्हणजेच त्या सिद्धीचा अभेद्य किल्ला. शंभूराजे एकटक त्या किल्ल्याची अभेद्यताच पाहत होते, कारण गोष्टच तशी होती. आज जंजिऱ्यावर काहीतरी खास घडणार होतं. किल्ल्याचा पसारा हा भरपूर मोठा, बुरुजांवर प्रचंड अशा तोफा. एकीकडे ती कलाल बांगडी, दुसरीकडे ती चावरी, तिसरीकडे ती दौलत मैदान, तर चौथीकडे फते लष्कर. एकापेक्षा एक बुलंद तोफा किल्ल्यात बसलेल्या त्या क्रूर कर्म्या सिद्धी खैरियत खानाची रक्षणच करत होत्या. पण आज दिवस खास होता. तोफाच काय, पण स्वतः सिद्धी खैरियत सुद्धा स्वतःच आणि किल्ल्याचं रक्षण करण्यास असमर्थ ठरणार होता. कारण यंदा गनिमी कावाच असा साधला होता, आणि तो साध्य करण्यासाठीच या रावणाच्या लंकेत घुसला होता. तो म्हणजे वाघांचा वाघ, कोंडाजी फर्जंद. संभाजी राजांशी भांडण झालंय असं सोंग साधून कोंडाजी फर्जंद नोकरीच्या आमिषाने सिद्धीकडे कामाला लागला. आणि नवल म्हणजे सिद्धीने त्याला कामावर घेतलं सुद्धा. पण हे सर्व तर नाटक होतं. खरा गनिमी कावा हा कोंडाजी बाबांच्या डोक्यात सुरू होता. तटबंदीवर उभा राहून स्वतः सिद्धी खैरियत मराठ्यांच्या नौका आणि सैन्य बघत होता. पण जंजिरा अजिंक्य आहे आणि तो अजिंक्यच राहणार, हे मराठे काहीही करू शकणार नाहीत या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. इतक्यातच किल्ल्यात आरडाओरडा झाला. दिलावरचा शिपाई धावत धावत आला आणि म्हणाला, हुजूर हुजूर, देखो इस काफिर ने क्या किया. वो मराठा कोंडाजी नमक हराम निकला. सिद्धीचा पटकन काही ध्यानात आलं नाही, पण इतक्यात दोरखंडाला बांधलेल्या कोंडाजीला 4-5 हपशी घेऊन येताना त्याला दिसले. इतक्यात कडाडला सिद्धी, दिलावर ये क्या हो रहा है. आणि दिलावरचे शब्द कानी पडताच सिद्धीला घाम फुटला, कारण गोष्टच तशी होती. सिद्धीच्या ध्यानात आलं की कोंडाजीने गनिमी कावा साधला. नोकरीच्या आमिषाने किल्ल्यात घुसलेला कोंडाजी आज जंजिऱ्याच्या बारूदखान्याला आग लावून संपूर्ण किल्ला उडवून टाकणार होता. आणि तसं झालं असतं तर जंजिरा रक्ताने धुवून निघाला असता. या कल्पनेने सिद्धीची तळपायाची आग मस्तकात गेली आणि सिद्धी कडाडला, कोंडाजी की गर्दन उतार दी जाय. हपशी तलवार घेऊन पुढे सरकला. कोंडाजी बाबांना आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता, पण मरणाला घाबरेल तो मराठा कसला. हसता हसता कोंडाजी बाबा म्हणाले, सिद्धी, मारायचं तर बिनधास्त मार, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, जंजिरा आता आमच्या ताब्यात येणारच. हर हर महादेव. शेवटचा शब्द कानी येतो न येतो इतक्यात कोंडाजी बाबांचं डोकं धडा वेगळं झालं होतं. रक्ताचा ओघळ गड्यावरच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचला होता. इतक्यात कोंडाजी बाबांसोबत पकडला गेलेला दुसरा सारथी म्हणाला, सिद्धी, कोंडाजी बाबांच्या रक्ताने हा गड पावन झाला. कोंडाजी बाबाचा आजचा हा मृत्यू म्हणजे तुझ्या उद्याच्या मृत्यूची चाहूल आहे, आणि आता वादळ हे येणारच. हे शब्द ऐकताच सिद्धी 2 पावले मागे सरला आणि तटबंदीवरून त्याला ते वादळ दिसलंच. संभाजीराजे, शिवाजीराजे भोसले.